गेले. मग माझं लग्न कोण होतो? पुण्याचा ज्योतिबा म्हणे त्याच्याशी माझं लगीन ठरलं. लगीन झालं आणि घरी आले. असंच बसले होते बघा, तेवढ्या त्यांचा आवाज आला, सावित्री, अगं ए सावित्री. मी लगबगीनं त्यांच्याकडे पळत निघाले. मी म्हणलं काय हो? तर ते म्हणाले, ही धर काठी, जमीन तुझी पाठी, याच्यावर लिहे अ. बाळांनो, मला तुमच्यासारखं ओ आई बिलकुल यायचं नाही बघा. काय लिहायचं मला काहीच कळेना गेलं. मग यांनी माझ्या हाताला धरलं आणि सांगितलं की एक अर्धी वाटी काढायची, त्याच्या खाली आणखीन एक अर्धी वाटी काढायची, एक आडवी रेघ आणि उभी रेघ, झालं अ. मग तसंच बाळांनो त्यांनी मला अ आई बाराखडी सगळं काही शिकवलं. मग आम्ही ना तुमच्या शाळेसारखीच एक छोटीशी शाळा काढली. मग मी तिथे रोज शिकवायला जायचे. पण बाळांनो आमच्या काळातल्या लोकांना ते आवडायचं नाही. ते लोक माझ्या अंगावर दगडधोंडे मारायचे, शेणाचे गोळे फेकायचे, कचरा टाकायचे. ते सर्व मी सहन करू लागले होते. परंतु एक दिवशी ना मला पण हे सहन होईना गेलं. मग मी यांना सर्व हकीकत सगळीकडे सांगितली. बाळांनो त्यांनी मला सांगितलं, मग सावित्री तू असं कर, रोज 2 साड्या घालत जा, एक जाताना आणि एक येताना. बाळांनो मी सुद्धा रोज तसंच करू लागले. एक जाताना साडी घालायचे आणि एक येताना साडी घालायचे. पण बाळांनो तरी सुद्धा ही लोक शांत बसली नाही. एक दिवशी एक धाड धुप्पड मोठा